नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पोहे बनवणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवले ना, खरंच सांगते अगदी सगळे आवडीने खातील आणि भरपूर भाज्या घातलेलं हे पोहे अगदी चविष्ट लागतं. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 2 वाटी पोहे पाण्याने चाळणीमध्ये टाकून भिजवून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये आता 1 चमचा जिरे आणि बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची. त्यानंतर आता आपण हे दोन्ही मस्त परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकला. तो सुद्धा आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा नरम झाला आणि लाल पडायला लागला की आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली गाजर टाकून घेणार आहोत. भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मंद आचेवर परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. तीसुद्धा व्यवस्थित परतून घेतली. आता आपण यामध्ये लसूण ठेचून घेतलेला तो सुद्धा टाकून घेतलेला आहे. तो सुद्धा परतून घ्यायचा. 1 वाटी आपण यामध्ये हिरवे मटार टाकलेले आहेत आणि थोडेसे काजूचे काप टाकलेले आहेत. हे सुद्धा ऑप्शनल आहे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मंद आचेवर परतून घेतलं की 1 चमचा साखर टाकायची. तीसुद्धा परतून घ्यायची. हे सगळं व्यवस्थित परतून झालं की आपण पोहे भिजत घातलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये टाकून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पोहे आपल्याला सगळं हे छान मस्त एकजीव करून झालं की यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकणार आहोत. यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले ते सुद्धा टाकायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं मंद आचेवर झाकून ठेवायचं. म्हणजे वाफेने पोहे अगदी छान नरम आणि मऊसूत होते. त्यानंतर 5 मिनिटानंतर वाफ काढून घेतली की तुम्ही बघू शकता पोहे अगदी छान मोकमोकळे मऊसूत झालेले आहे. एक अर्धा लिंबूसुद्धा आपण यामध्ये पिळून घेतला आणि एकजीव करून घेतलं. या पद्धतीने तुम्ही हे पोहे ट्राय करा. अगदी सगळे आवडीने खातील. भरपूर भाज्या घातलेलं पोहे तुम्ही मुलांना टिफिनला दिलं तरीसुद्धा अगदी पौष्टिक होईल आणि मुलांना खूप आवडेल. पोह्यामध्ये तुम्ही बारीक शेव टाका किंवा मग डाळिंबचे दाणे टाका. अगदी खायला चविष्ट लागते. या पद्धतीने जर तुम्ही हे पोहे बनवलं ना तर भरपूर भाज्या पोटात सुद्धा जातील आणि मुलं इतके आवडीने खातील ना त्यांच्यासाठी अगदी पौष्टिक रेसिपी आहे. छान मस्त कांदा टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबचे दाणे, शेव टाकून घ्यायची. मुलं अगदी आवडीने खातील. एकदा तुम्ही ही त्यांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी रेसिपी ट्राय करा. त्यांना खूप आवडेल. अगदी पोह्यापासून बनवलेली झटपट रेसिपी आहे, पौष्टिक आहे. एकदा हा पोह्याचा नवीन प्रकार नक्की ट्राय करून बघा.